शिवाजी महाराज देव तर मी बघितला नाही, आपण कोणी देव बघितला नाही, पण महाराजांच्या रूपाने त्यांचे आदर्श, त्यांचे जे संपूर्ण महिलांसंबंधित, शेतकऱ्यांसंबंधित सगळं, म्हणजे गोरगरिबांसंबंधित त्यांचे जर एकंदरीत त्यांचा विचार केला तर मी त्यांना देव मानतो. आज मला सांगा, जपानमध्ये ज्यावेळेस आपण महाराजांचा पुतळा तिथं जातो, आज महाराजांची म्हणजे आदर्श आत्ता संपूर्ण जगभर घेत आहे. कधी कधी असं जेव्हा TV चालू करतो तेव्हा बघतो एवढं मान युक्रेन किंवा हे बाकीचे या लोकांनी सुद्धा शिवाजी महाराजांचा बोध घ्यावा, इथे आचार विचार आणावेत. व्हिएतनामची लढाई झाली त्यावेळेस सुद्धा एवढं बलाढ्य देशाला सुद्धा US अमेरिकेसारखे गरिमी कावा हे महाराजांनी कधी स्वतःसाठी केलं नाही. त्यांनी रयतेचं राज्य, रयतेवरती अन्याय होणारा अन्याय त्यासाठी केलं, आणि त्यामुळं आज आपल्या प्रत्येकाच्या देवाऱ्यात एवढे मोठे योद्धे होऊन गेले, पण कोणाच्याही देवाऱ्यात कुठल्याही देशात मी आता एवढे देश फिरलोय, गेलोय तिथं, पण आज सुद्धा अजून महाराजांची प्रतिमा किंवा त्यांचं जे काय फोटो हे ते आपल्या ह्याच्यात ठेवतो. एवढे योद्धेंनी संपूर्ण स्वतः राज्य वाढवण्यासाठी संपूर्ण लढाई केल्या. महाराजांनी होणाऱ्या स्त्रियांवरती होणाऱ्या म्हणजे उपेक्षित समाजावरती जे अन्याय, आणि एका प्रकारे त्यांनी खऱ्या अर्थाने तसं पाहायला गेलं तर लोकशाहीचा जो बेस आहे ते संपूर्ण महाराजांनी केलं, कारण की त्यांनी सांगितलं होतं की राज्यकारभारात लोकांचा सहभाग व्हावा. त्यामुळे वाडे, किल्ले बिल्ले सगळे हे तुमच्या म्हणजे ह्या संपूर्ण आपल्यासारख्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जाती धर्मातल्या लोकांच्या पूर्वजांच्या मुळं आज महाराज त्या उंचीवर पोचू शकले. एक विचार दिला, तो विचार महत्त्वाचा आहे, आणि तो विचार कधी मरता कामा नये, तो मरणार पण नाही. आपण आज आहे उद्या नाही, पण एका व्यक्तीने एवढं मोठं कार्य घडवलं तर खऱ्या अर्थाने म्हणजे मी स्वतःला धन्य समजतो की मागच्या मी आपल्या सगळ्यां म्हणजे जनते जेवढं सगळे मला निवडलं म्हणण्यापेक्षा एवढं पुण्य काम माझ्याकडनं घडलं असावं म्हणून या घराण्यात जन्माला आम्ही आलो. आणि खऱ्या अर्थाने छत्रपती नाव फक्त महाराजांचं आम्हाला लागू होतं घराण्यामुळं, पण खरे छत्रपती शिवाजी महाराज. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.